राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. दादा, आज देवेंद्र फडणवीस यांचा तिसरा शपथविधी होतोय. आझाद मैदानावरती मोठा ग्रँड शपथविधी केला जातोय. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा येत आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा सुद्धा उपस्थित राहणार आहेत. काय सांगाल? नाही, खरं तर शपथविधी देवेंद्रजींना मनपूर्वक शुभेच्छा आहे. त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. परंतु 3 मंत्री शपथ घेत आहेत. त्यातलं एक घेतो न घेतो जे काय व्हायचं ते होईल. परंतु याच्यासाठी एवढा अवाढव्य खर्च, राज्यावर आज किती कर्ज, किती राज्याच्या डोक्यावर, एवढे सगळे राजभवनातही छान कार्यक्रम होऊ शकला असता. पण ते सगळं होत असताना हे सरकार जे येतं आहे हे हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वेदनेवर उभं असलेलं सरकार आहे. छत्रपती शिवरायांचा भ्रष्टाचारामुळे पडलेला पुतळा, त्या भावनेवर उभं राहणारं हे सरकार आहे. बदलापूरच्या छोट्याशा भगिनीची किंकाळी, या किंकाळीवर उभं राहणारं सरकार आहे. आणि मागच्या 2-2.5 वर्षाच्या काळात प्रचंड प्रमाणात आर्थिक अनागोंदी या महाराष्ट्रात माजली गेलेली, त्याच्यावर हे सरकार उभं आहे. मला असं वाटतं हे सगळं आव्हानं देवेंद्रजींसमोर आहे आणि येणार काय ही आव्हानं पेलण्याची शक्ती त्यांना कशी मिळेल हे त्यांनीच बघावं. सुरुवातीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का नाही याबाबत सस्पेन्स होता. मात्र दुपारनंतर ते शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत हा सस्पेन्स कायम ठेवला होता. काय कारणं असावीत, काय वाटतंय? हे मला असं ठीक आहे, हे सगळं करणार न करणार होतं. परंतु शेवटी या सगळ्या गोष्टी तुम्ही अलायन्स होऊन लढल्यानंतर तुम्हाला सत्तेत तर राहायचं, त्यामुळं या गोष्टी तर स्वीकाराव्या लागतात. कारण देवेंद्रजींनी सुद्धा हे स्वीकारल्याच होत्या ना. त्यांचा पक्ष 105-110 जागेवर निवडून आलेला असतानाही मागच्या काळात स्वीकारलं. आता नेहमी कोणी बलिदान करायला रिकामा नसतं. आणि म्हणून इथं अपरिहार्यता आहे. ते आपल्या मनाला पटो नाही तर पटो, शिंदेसाहेबांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलंच पाहिजे, स्वीकारलंच लागणार होतं अशा प्रकारची स्थिती. कारण दिल्लीचे लोक जे आहेत, भारतीय जनता पार्टी, हे काय साधे सरळ नाही आहे. हे बिलकुल ठेवून घ्यायला लावतील अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं आताचं नेतृत्व होतं, का आधीचं थोडी नेतृत्व होतं. आताचं नेतृत्व काय ऐकून घेणं वगैरे काय, त्यांचे जे काय ठरलेलं आहे ते करा, बस संपला विषय. म्हणजे थोडक्यात डोक्यावर बंदूक ठेवून शपथविधी घ्यायला लावतील असाच प्रकार आहे ना. हा प्रकार असाच आहे की कान चिलर बंदूक ठेवून चलो शपथ लो, असाच प्रकार आहे हा. आजचा हा शपथविधी होतोय. मात्र या शपथविधीला विरोधी पक्षातले कोणी जाणार नाहीत असं दिसतंय. कारण शरद पवार जाणार नाहीत, उद्धव ठाकरे जाणार नाहीत, सुप्रिया सुळेसुद्धा येणार नाहीत आणि बहुधा तुम्हीही जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, निमंत्रण आहे, परंतु या जायचं कशाला? कारण आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना तुम्ही जिंकले कसे याच्याविषयी आजही जनताच्या मनात प्रश्न आहे. EVMवर जिंकले की निवडणुकीत पैशाचा अतिरेकी वापर, लोकशाही पूर्ण दळी तोडली त्याच्यावर जिंकले, याशिवाय जनतेच्या मनात संभ्रम आहे. आज छत्रपती शिवरायांच्या महाराजांचा पुतळा पडतो 7 महिन्यात, त्यांना लोक कसे निवडून देतात? या महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करतात मराठवाड्यावर, ते लोक कसे यांना निवडून देतात? या महाराष्ट्रात महिलांवर प्रचंड अत्याचार अन्याय होतो आहे, बदलापूरसारख्या घटना घडल्या, त्यांना लोक कसे निवडून देतात? या महाराष्ट्रात मागच्या 2-2.5 वर्षात भरती झालेली नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, त्यांना लोक निवडून देतात. हे लोकांना पटलेलंच नाही. मग अशा लोकांच्या ED, इन्कम टॅक्स, CBI याच्या बळावर आलेले सरकार दिसतंय. थोडक्यात विरोधी पक्षाचा या शपथविधीवर बहिष्कार समजायचा? बहिष्कार शब्द मी नाही वाटत. आम्हाला नाही पटलं, आम्ही नाही जाते, त्यामुळे बहिष्कार वगैरे शब्द मी नाही वापरणार. ज्याला जायचं ते जाऊ शकतात. परंतु मला असं वाटतं की मन नाही म्हणतं जायला, नाही जात. हा अलिखित बहिष्कार झाला. बहिष्कार नाही म्हणणार, कारण सरकार येतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांचं तर स्वागत करूया, पण मी बहिष्कार शब्द नाही वापरणार त्याला. येणाऱ्या काळात हे सगळं जे तिघांचं सरकार स्थापन होणार आहे, तिघांमध्ये कसा समन्वय राहिलं वाटतं तुम्हाला? कारण संजय राऊत म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदेंचा पक्ष संपवून टाकेल. मला असं वाटतं ही कोणत्याही राजकीय पक्षाची सिस्टीम असते, हळूहळू ताकद वाढवणे. आज भारतीय जनता पार्टी जर 133-135 जागा जिंकलेली असेल आणि अपक्ष त्यांच्या मागे नॅचरली जातील, अजितदादा त्यांच्यासोबत आहे, ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याला कोणी सोडतच नसतं ना. शेवटी कोणत्याही पक्षाला स्वतःच्या ताकदीवर सत्ता असावी असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं.
आज भारतीय जनता पार्टीला हे तर वाटलं नाही आम्ही 150 लढून 133 जिंकलो, उद्या 288 लढून आम्ही 150-200 तर जिंकू शकतो ना. हा त्यांचा समज असणं काही चुकीचं थोडी आहे. आणि मग असं व्हायचं असेल मग याची मनधरणी करा, याच्या घरी जा, त्याच्या दारी जा, या भानगडीच राहत नाही ना. त्यामुळे एखाद्या पक्षाला वाटलं भारतीय जनता पार्टीसारख्याला साधनाची त्यांच्याकडे पूरक भरपूर आहे, 288 समजा 149 लढून जर 133 येतात तर त्यांना सहज वाटू शकतं 288 लढून काय 150-200 येणार नाही का. आणि मला वाटतं ही मेंटॅलिटी त्यांची असायला काहीच हरकत नाही, कोणत्याही राजकीय पक्षाची ती असू शकते. येणाऱ्या काळात शिवसेनेचा संघर्षाची भूमिका कशा स्वरूपाची असणार आहे राज्यभर? शिवसेना या महाराष्ट्र हितासाठी, या मराठी माणसासाठी, या समस्त महाराष्ट्रातील जनतेसाठी लढणारी संघटना आहे. शिवसेना काही सत्तेसाठी जन्मलेली नाही, शिवसेना सत्ता शिवसेनेसाठी आहे. त्यामुळे सत्ता असणं आणि नसणं, असणं वेगळा भाग, नसणं वेगळा भाग असला तरी शिवसेना एक संघर्ष तर शिवसेनेच्या 5वीलाच पुजलेला आहे. लोकप्रतिनिधी तर एकतर वामनराव महाडिकसारखा एक लोकप्रतिनिधी लढलेला आहे, छगन भुजबळासारखा एक लोकप्रतिनिधी लढलेला आहे. आता त्या मानानं संख्या बरी आहे, चांगली आहे, चांगली म्हणणार नाही पण बरी आहे. लढण्या इतपत तर निश्चित आहे. खासदार आहे शिवसेनेचे दिल्लीमध्ये 9, राज्यसभेत आहे आणखी 2-3, म्हणजे 10-11 खासदार आहे शिवसेने. त्यामुळे मला असं वाटतं या संख्या आणि संघटन आहे आमचं बूथ स्तरापर्यंत, याच्या बळावर महाराष्ट्राच्या जनतेसाठी आमचा लढा चालूच राहील. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी बहिष्कार हा शब्द वापरणार नाही, मात्र या शपथविधीला जाणारही नाही. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.